नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसालेदार असा चिकन मसाला करून दाखवणार आहे। अतिशय झटपट आणि अगदी घरगुती साहित्यात होणारी ही चिकन सुक्का मसाल्याची रेसिपी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी केली तर तुम्ही ती पुन्हा पुन्हा नक्की बनवाल, इतकी ही टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 800 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। चिकन घेताना नेहमी जिवंत कोंबडी 1100 ते 1200 ग्रॅम पर्यंत घ्यायची आहे, म्हणजे त्याचं चिकन साधारण आपल्याला 700 ते 800 ग्रॅम पर्यंत मिळतं आणि ते खायलाही टेस्टी असतं। जास्त वजनाची कोंबडी घेतली तर त्याचं चिकन अजिबात चांगलं लागत नाही आणि ते अगदी कापसाप्रमाणे वातड लागतं। त्यामुळे शक्यतो 1100 ते 1200 ग्रॅम पर्यंतच्या कोंबडीचं चिकन तुम्ही विकत घेताना घ्या। हे चिकन मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळून घेतलेलं आहे। आता सर्वात अगोदर यामध्ये 1 चमचा हळद घालूया, 2 चमचे धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। मिरची पावडर मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। फक्त लाल कलर येण्यासाठी असते, खूप जास्त तिखट नसते। आणि मी इथे अर्धा चमचा घरगुती मसाला घालणार आहे। तुमच्याकडे जो तुम्ही वर्षभरासाठी मसाला बनवता त्यातला घातला तरी चालेल, किंवा विकत मिळतो तो चिकन मसाला घातला तरी सुद्धा चालू शकेल। आता मी इथे चवीपुरतं 1 चमचा मीठ घालते आहे। इथे सैंधव मीठ वापरलेलं आहे, तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल। मी इथे रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे, तुम्ही घरी तयार केलेली पेस्ट सुद्धा घालू शकता। आता मी यामध्ये 1 चमचा भर पेस्ट घालणार आहे। आता हे सर्व मसाले हाताने व्यवस्थित चोळून सगळ्या चिकनला व्यवस्थित चोळून लावायचे आहेत। आता हे चिकन मधले लेग पीस मी अशी चाकूने मधून अशी कट देऊन घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने असे 2 ते 3 कट देऊन घ्यायचे आहेत, त्यामुळे मसाले आतपर्यंत व्यवस्थित पोहोचतात। आता या दुसऱ्या लेग पीसला सुद्धा मी कट करून घेणार आहे। बघू शकता पद्धतीने 2 ते 3 कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले आतपर्यंत चांगले मुरतात। आणि आता या मसाल्यांना व्यवस्थित हाताने चोळून असं सर्व मसाला लावून घ्यायचा आहे। चिकनला सगळीकडे व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। आता मॅरिनेट होण्यासाठी अर्धा ते 1 तास झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे। कमीत कमी अर्धा तास तरी मुरू द्यायचं आहे। मग तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तास असं मॅरिनेट करून घेऊ शकता। मी इथे 6 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, आता ते उभे कापून घेऊया। कांदे मी कापून घेतलेले आहेत सगळे, तर त्यामधल्या थोडासा अर्ध्यापेक्षा थोडासा कमी मी कांदा एका ताटामध्ये काढून घेणार आहे मसाल्यासाठी। मी इथे 1 मध्यम आकाराचे खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत, 10-15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि मी मगाशी कापून ठेवलेल्या कांद्यापैकी 2 ते 2.5 कांद्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। इथे खोबरं भाजायला टाकलेलं आहे, खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं आता चांगलं लालसर झालेलं आहे, आता आपण ते काढून घेऊया ताटामध्ये। आता यामध्ये आल्याचे तुकडे टाकून भाजून घेऊया। याच पद्धतीने बाकीचे सगळे मसाले मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आला आता चांगलं भाजलेलं आहे, आता ते ताटामध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपण कांदा टाकून भाजून घेणार आहोत। कांदा टाकताना असा हाताने चुरगळून मोकळा करून घ्यायचा आहे, त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो। आपल्याला आता हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय टू लो ठेवून हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा जळत आहे असं वाटत असेल तर अगदी थोडंसं आणखी तेल वाढवून कांदा चांगला लालसर फ्राय करून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटात चांगला कांदा लाल झालेला आहे। आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या सुद्धा थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत। कांदा आता चांगला फ्राय झालेला आहे, आता आपण तो ताटामध्ये काढून घेऊया। आता हे मसाले आपण थोडेसे कोमट करून घेऊया आणि आता यामध्ये मूठभर धुतलेली कोथिंबीर घालूया। आता आपण हे सर्व मसाले मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं याची पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी घरातल्या साहित्यात मी वाटण तयार करून दाखवलेलं आहे। सर्वांच्या घरात हे साहित्य अगदी सहज उपलब्ध असतं।
बघू शकता मसाल्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। चिकन 1 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तास मॅरिनेट करून घेऊ शकता, त्यामुळे चिकनची टेस्ट आणखीन छान लागते। मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। 2 मिरे, 2 लवंग, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल आणि 2 दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत। मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया। आता यामध्ये आपण एक खडे मसाले घालून घेऊया आणि 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। मसाले चांगले फ्राय झालेले आहे। त्यामध्ये आपण उरलेला बाकीचा उभा कापलेला कांदा घालूया आणि आता हा कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि कांद्यातलं पाणी कमी होईपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं आहे। बघू शकता आता 3-4 मिनिटांनंतर कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटायला लागलेले आहे। कांद्यातलं पाणी बरंचसं कमी झालेलं आहे। आता आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त काळपट होऊ द्यायचा नाही, नाहीतर त्याची चव कडसर होते। बघू शकता असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। तर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया आणि 3-4 मिनिटं परतून घेऊया। चांगलं तेल सुटेपर्यंत चिकन परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे चिकन खालून जळणार नाही, अगदी कोरडं होणार नाही। 3-4 मिनिट चिकन परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालूया। मी इथे 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे चिकनचा कलर छान येतो। ही मिरची पावडर जास्त तिखट नसते, फक्त कलर छान येतो त्यामुळे ती वापरली जाते। मी इथे घरगुती मसाला 1.5 चमचा घालणार आहे। तुम्ही विकत मिळणारा चिकन मसाला सुद्धा घालू शकता आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, त्यामुळे मसाले जळणार नाहीत। मसाले चांगले परतले आहेत। आता आपण त्यामध्ये वाटण घालूया। बघू शकता मस्त असा गावरान पद्धतीने हिरवागार असा मसाला तयार झालेला आहे। आता हा सगळा मसाला आपल्याला चिकनमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे। मी परत सांगते आहे, कारण आपण चिकन सुक्का मसाला करत आहोत। गॅसची फ्लेम वाढवली तर त्यामधलं पाणी आटून जातं आणि चिकन वातड होतं, त्यामुळे आपण हे चिकन अगदी लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। चिकनमध्ये वाटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, चांगलं आपण परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। चिकनमध्ये मी अगोदर सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ घालणार आहे। आता अर्धा चमचा मीठ घालते आहे। आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये अगदी अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे। तुम्ही ही प्रोसेस करून कुकरमध्ये सुद्धा चिकन मसाला करू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं शिजवून घेऊया। बघू शकता 4-5 मिनिट झालेली आहेत। चिकनला आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता याच पद्धतीने आपण झाकण ठेवून मधून हलवत राहायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तुमच्याकडचं चिकन कसं आहे त्याप्रमाणे कमी अधिक वेळ लागू शकतो। ब्रॉयलर चिकनला कमी वेळ लागतो। तर जवळपास 20-25 मिनिट झालेले आहेत। आता परत एकदा आपण झाकण उघडून बघूया। चिकन आता जवळपास शिजलेलं आहे। बघू शकता चिकनला मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता आपण चिकन शिजलं की नाही ते चेक करूया। तर मी यामधला हड्डीचं एक पीस काढते। बघू शकता हड्डीपासून चिकन वेगळं होत आहे। चिकन चांगलं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्हाला या चिकनसाठी अजून थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं अधिक पाणी घालून वाढवून घेऊ शकता। त्याच्यावर थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकूया। बघू शकता मस्त असा चिकन सुक्का मसाला तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की चिकन सुक्का मसाला नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। अशा चवदार आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.